शूद्र पूर्वी कोण होते, हु वेअर शूद्राज हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 15 वर्ष अत्यंत सखोल चिकित्सा करून धर्मशास्त्राचा संपूर्ण अभ्यास करून लिहिले. त्या पुस्तकातून त्यांनी अन्याय आणि अत्याचाराचे सर्व सत्य जगासमोर आणले आहे. पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की बरोबर ज्ञानाचं प्रतीक म्हणून ब्राह्मणांना मुखातून जन्माला घातलं, ताकदीचं प्रतीक म्हणून क्षत्रियांना बाहूतून जन्माला घातलं, ह्या सगळ्या व्यवस्थेचा आधार म्हणून वैश्यांना मागेतून जन्माला घातलं आणि या सर्वांची सेवा करण्यासाठी, हीन दर्जाची वागणूक देण्यासाठी शूद्रांना पायातून जन्माला घातलं. एवढी डोकी देवाकडे असताना त्याने बरोबर ठरवून शूद्रांनाच कसं पायातून जन्माला घातले याचे उत्तर ऋग्वेदातील 10व्या मंडळातील पुरुष सूक्तामध्ये आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेचा हा जन्मदाखला मानला जातो. बाबासाहेब यात म्हणतात की शूद्र पूर्वी क्षत्रिय होते आणि या क्षत्रियांना लढाईमध्ये हरवणं हे ब्राह्मणी व्यवस्थेला शक्य नव्हतं. त्यातूनच त्यांनी त्या क्षत्रियांना कायमचं गुलामाची वागणूक मिळावी यासाठी समाज व्यवस्थेमध्ये असे बदल निर्माण केले की चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली व आजपर्यंत हजारो वर्षापासून ती सुरू आहे. आणि सांगायचं म्हणजे ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्था देवाने तयार केली असं सांगायचं म्हणजे त्यावरती कोणी प्रश्न उभा करत नाही आणि शूद्रांवरती अन्याय आणि अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये कायम राहतो. बाबासाहेब म्हणतात की ही जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे ही अणुबॉम्बपेक्षा देखील घातक आहे. तर अणुबॉम्बनी माणूस एकदाच मरतो, मात्र या चातुर्वर्णीय गुलामगिरीच्या व्यवस्थेमुळे शूद्र माणूस हा वर्षानुवर्ष गुलामगिरीचं जीवन जगत आहे असं बाबासाहेब यामध्ये म्हणतात. धन्यवाद.